9 वाजायला आले तरी या निलिमाचा पत्ता नाही अजून. मी पण आता मनमानी करायला लागली. मला ना सगळे सहनच होत नाहीये. ललिता, तुला किती वेळा सांगितलं सारखी चिडत जाऊ नकोस. मला सांगायला काय जातंय? सारखं आईकडे जाण्याची गरजच काय त्याची सेवा करायला? आई आहे ना भावाकडे, भाऊ करेल सेवा. देशी सूट दिली ना की त्या सुना असतात ना त्या हातावर जातात. सत्य आहे. काही हाताबाहेर जायच्या नाहीत आपल्या सुना. धाकटी कशी अडकले बघितलेस ना स्वतःच्या जाळ्यात. एक दिवशी मोठी अडके. पण आता इंद्रनीलचा पैसा तिच्या हातात राहणार आहे, माझ्या नाही. त्या एवढ्याशा तुटपुंज रकमेसाठी कशाला जीव वर खाली करतेस ललिता? तिला जमणार आहे का 20,000 रुपयात महिना चालवणं? तुला सांगतो, एक दिवस ती घोळ घालेल आणि इंद्रनीलच्या नजरेतनं उतरेल बघ तू. 1 तारखेचा मेळ येते 30 तारखेला कसा घालते ना तेच बघते आता. भाजी करता 4,000 पुरतील. फळं 3,000. 3,000 नाही, नको. 4,000 आईंना लागतात ना. न्यूजपेपर एकच फिक्स. वाण्याच्या सामानाकरता 6,000. 6,000 नको. 5,000 ठेवते. नाही नको, पण जास्त लागले तर 6,000. अरे बापरे, हिशोब अजूनही बजेटच्या बाहेर जातोय. काय करू?